दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके लढीवर असणारे भक्त नामदेवरायांचा 4 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. विठाला रिपीट वाढवा हरी विठाला 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 चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र शिवनी या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 49व. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा, किती वर्षापासून आपण ही अविरत परंपरा जपतोय. याला 49 वर्ष झाले तरी सुद्धा ते चप्पल घालून बसलाय. चप्पल काढून बस. मी जुन्यान येत नसतो. पायातल्या काढ, पायातल्या दिसायलात मला का. हा, मी जुन्यान येत नसतो. लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या. साधू संत इकडे बघा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेलं हे क्षेत्र शिवनी नगरीमध्ये गेली 49 वर्ष झाला आपण ही अविरत परंपरा जपताय. त्यामध्ये माझ्याकडे आलेली ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. बरोबर आहे ना. आज 3रा दिवस आहे का किती आहे. हा, तरी काही असं करायला म्हणजे अवघड दिसायला. मोजून आलो ना मी. 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं समस्त गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली अल्पशी सेवा आहे. आमच्या नरेंद्र महाराजांचा मला फोन आला. महाराज, आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, कीर्तनाला येता का. आता म्हणलं नाही, येऊन का ऊसतोडीला धाडता का. कीर्तन करणं आपलं काम आहे. त्या न्यायानं मिळालेली सेवा आहे. मला वाटतं जरा तुम्ही पाठीमागं काऊन बसले, जरा पुढे या ना. हे काय झाले बघा, जवळच खळे पडलेत. हे टेकन दिलेले सगळे पुढे या. दाजी तुम्ही रुमालावाले या पुढं या. हा, तुम्ही वा वा वा. अहो या पुढे या. थोडं कमाल आहे. हा, ते पलीकडे मागचे ते दाजी तुम्ही टी शर्ट वाले या. वा वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरात. हा, असं जरा काय झालं माहित आहे महाराज, आपण शेतकरी माणसं आहे. वा, आपण शेतकरी माणसं आहे. हे बघा, हे असा माणूस पटला आपल्याला. एक तर लास्टला नाही तर स्टार्टला. हा, चला इकडे ऐका माझ्याकडे लक्ष द्या. अहो, आऊत जर लांबलेला असेल तर मार्यात राहतं का मला सांगा ना. आऊत जर आपल्याला असं दोरीत लागतं तर माणसं सुद्धा तेवढी आपण ते झोपलेले राहू द्या. आता तुम्ही झोपा. बाकीचे लक्ष द्या. सेवेसाठी निवडलेला अभंग नामदेवरायांचा 4 का तुम्ही माझ्या तब्येतीवर पाहून अंदाज लावायले माझा. माझ्या तब्येतीवर जाऊ नका बरं. बरेच जण असे डोळे वटरून पाहिले. तसं तब्येतीवर कोणाच्याच जाऊ नये. हे महाराष्ट्र सरकार जरांगे पाटलाच्या तब्येतीवर गेलं होतं. 1.5 वर्ष बेजार आहे. त्यामुळे तब्येतीवर कोणाच्या जायचं नाही. ही चूक एवढा बी असू द्या. कधी कळतो. हा, त्याच्याशिवाय नाही. असं तब्येतीवर जाऊ नका. अगदी वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचं आहे. कारण तुम्ही गेली 49 वर्ष झालं तुम्ही हा परंपरा जपताय. मला याची पूर्ण कल्पना आहे की तुम्ही जर 49 वर्ष झालं हे परंपरा जपताय म्हणजे तुम्ही बऱ्याच महाराजांच्या मातीला जाऊन आलेली माणसं आहेत. म्हणून मला बोलताना सुद्धा काही गोष्टीचं भान ठेवावं लागेल. फार गोड आपल्याला या अभंगावर बोलावं लागेल याची मला पूर्ण कल्पना आहे. मी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग नामदेवरायांचा 4 चरणाचा
अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. त्या अभंगाचा सरळ सोपा भावार्थ बघू आणि चिंतनाला सुरुवात करू. एकदा भजन करा विठाला. विठाला 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 एवढा चांगला हार देत असतोय मी महाराज. मी एक घरी नेणार आहे आणि नुसतं घरी नेणार नाही, गेटवर गेलं की गळ्यात घालणारे मग बायकोला म्हणणारे दारू उघड बय आता दारू. मी काही घरी नेणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. मी माझ्या गळ्यातला हार कोणाच्या गळ्यात घालू देत नाही. माझं वैयक्तिक मत आहे. माझं असं मत आहे की देवाच्या गळ्यात जरी आपण हार घातला तर निर्माल्य म्हणून विसर्जित करणारी माणसं एका सामान्य कीर्तनकाराच्या गळ्यातला हार विनेकराच्या गळ्यात घालतात. मला मान्य नाही. बाकी कुठल्याही परंपरेला आपला विरोध नाही. विठाला विठाला विठाला. या अभंगामध्ये काही साधक ए पोरी ए उठ उठ गोळा करू नको ते पाला उठ चल उठ असं. हा काय नाही बस 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 काय नाही. बारकाले दटीले म्हणजे मोठाले नीट राहतात. बाकी दुसरं काय नाही म्हणून केलं तेवढं. इकडे लक्ष द्या. ए बैठे बैठे सावधान. या अभंगामध्ये काही साधक फार गोड आहे बरं महाराज. काही साधक नामदेवरायकडे गेले. का हो नामदेवराय, अहो आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, धावधाव धावलो, मरमर मेलो, खूप धावलो, कुणाची कुणाला मेळ नाही, कुणासाठी कुणाला वेळ नाही, अशी अवस्था आमची या संसारात झाली महाराज. खूप धावलो. पण ज्या गोष्टीसाठी आम्ही धावलो ना, ज्या गोष्टीसाठी आम्ही या प्रपंचामध्ये सायास केला ना नामदेवराय, ती गोष्ट आम्हाला मिळाली नाही. त्या गोष्टीचं नाव आहे सुख. आम्ही सुखासाठी धावलो. नामदेवराय म्हणतात चुकीच्या ठिकाणी धावल्यावर श्रम होतात आणि आपण केलेली मेहनत वाया जाते. तुम्ही आम्ही संसारामध्ये सुख शोधण्याच्या भानगडीमध्ये पडलो, पण तुम्हा आम्हाला संसारामध्ये सुख मिळणार नाही. त्याचं कारण आहे ज्याच्यामध्ये जी गोष्ट असते त्याच्यातून ती प्राप्त होते, संसारात सुख नाही. मग नामदेवराय सुख कुठं आहे? नामदेवराय सांगतात ते संताच्या संगतीत आहे. ऐका ऐका, संताच्या संगतीत सुख आहे. मग काही साधकांनी विचारलं नामदेवराय मंदिरात बोलू नका, बसा तुम्ही पण बोलू नका. विठाला 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 संताच्या संगतीत सुख आहे. मग त्या साधकाने विचारलं महाराज संताच्या संगतीत सुख आहे म्हणता तर किती आहे? नामदेवराय म्हणतात शब्दात सांगता येत नाही एवढा आहे. म्हणून काय हा प्रत्यय वापरला? संत संगतीचे काय सांगू सुख. अरे काय सांगू सुख, शब्दात सांगता येत नाही. मग लोक लय हुशार असतात. ते म्हणले कोणतं आहे ते तरी सांगा. त्याला का जरा जरा शेल्प पाहावं लागतं काय? ते मला वाटेल माझ्याकडेच आलं का नाही कोणीतरी. हे का नाही मला अवघड. विठाला 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 विठाला. आता त्याची स्क्रीन बंद झाली तरी ताण घेऊ नका, बंद होऊ द्या, ते चालू राहते रेकॉर्डिंग. मला थोडा सुद्धा विक्षेप जमत नाही महाराज. काय मिळेल काय माहित. माझं मत असतं आपण थोडंच ऐकावं, थोडे पण निरे. 1 तासात तुम्ही म्हटले ना जय विठ्ठल तरी काळजी करायची नाही. कमी चेंडूत जास्त धावा करायची सवय आहे आपल्याला. पण याच्यामध्ये विक्षेप झाला की विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. आणि तुम्हाला जर रेकॉर्डिंग करायची असेल तर मी मुद्दाम 2-4 कीर्तन रेकॉर्ड करून देईल, काळजी करू नका. पण आता विक्षेप नको माझ्या, कारण खूप जुनी माणसं आहे महाराज आणि जुन्या लोकांमध्ये बोलताना मला काळजीपूर्वक बोलावं लागेल. इकडे लक्ष द्या. मग का हो नामदेवराय संसारामध्ये सुख शब्दात सांगता येत नाही एवढं म्हणतात, तर मग कोणतं आहे हे तरी सांगा. तेव्हाच नामदेवराय सांगतात संताच्या संगतीमध्ये आपपर भावनेचं तिकड. महाराज संत इथं आपलं आणि परक कोणाला समजत नाहीत. हे सुख संताच्या संगतीत आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही देते. तिथं आपपर भावना आहे. म्हणून कलियुगामध्ये जर मला कुणाला मोठं म्हणायचं असेल तर नामदेवराय म्हणतात मी संताला म्हणेल. पण एकदा नाही म्हटले बरं का महाराज, 3 वेळेस म्हणतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. 3दा का म्हटले असतील नवनाथ महाराज? मी विचारले एका भजनाला 3दा काऊन म्हणले. ते मला टाळात बसत नाही म्हणून म्हणले. ते टाळात बसत नाही म्हणून आहे का? नाही, त्यालाही काही कारण मीमांसा असली पाहिजे. आपण ती अभंगामध्ये चिंतन मांडू. 3 वेळेस म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी.
कलियुगामध्ये संतांना मोठं म्हणतो. का हो नामदेवराय, का हो तुम्ही एवढं संताला आपलं म्हणतात? त्यावेळेस नामदेवराय फार गोड दृष्टांत सांगतात. महाराज, या मृत्यू लोकामध्ये तेची एकमेव आशा आहेत. इह लोकी तोची सर्वाभूती सम. तोची म्हटले म्हणजे देवाला सुद्धा बाद केलं बरं. आपण बघू पुढं. इह लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा, म्हणून साधू थोर जाना. आणि शेवटी गाय, महाराज गायच्या दुधाची उपमा देतात. तो नामा म्हणे गाय दूध एक सार. गावरान गायचं दूध जेवढं पवित्र आहे, सार म्हणजे पवित्र. ऐका ऐका, गावरान गायचं म्हणतोय कारण अजून एक गाय मार्केटला आली डिजिटल. काय नाव आहे तिचं? जर्सी गाय. जर्सी गायला जर्सी गाय का म्हणतात माहिती आहे तुम्हाला? नाही? मग मला कशाला बोलवलाय? जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात त्याचं उत्तर आहे कारण ती जर्सी गाय आहे. काय अभ्यास केला असेल हो मी. पहिलवानाला पहिलवान का म्हणतात कारण तो, एवढं पांचट उत्तर द्यायला आलो का मी? हा नाही हो, खरंच जर्सी गाय आहे. नाही कळालं? अहो ती जर्सी गाय जर्सीच गाय आहे, बाकी सगळं डुक्कर आहे. ती लय मोठी गाय नाही. लय मोठी कळती का? कारण मी गावरान बोलणारा माणूस आहे. आपलं नॅचरल लँग्वेज आहे मराठी. लय मोठी म्हणजे मोठी भरपूर नाही, बखळ म्हणायची सवय मला. आणि नॅचरल फ्ल्यू असतो ना, तो गोड असतो बरं. आव आणायचा नाही. ती आतून अंतरीचे धावे स्वभाव आहे बाहेर. पण तू जराशी दम धर जराशी, आहे का नाही? कारण हे चोर पंक्चर नळी पसलाय. दुसरीकडे चिठ्ठी लावता येते ना, नाही तर ट्यूब फेकून द्यावा लागतं. हे आपल्यातला इकडे लक्ष द्या. नॅचरल फ्ल्यू ज्याला म्हणतो आपण, नैसर्गिक भाषा असते ना, ती फार गोड लागते बरं महाराज. ऐका ऐका, आव आणायचं नाही. माझं तुझे. जरांगे पाटलाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, पाटील आप मुंबई को कैसे जाएंगे? डांबरी डांबरी से जाएंगे. बोले कैसे जाएंगे? त्याच्यात काय एवढं एकदम असं मनातून असतं. ऐका ऐका महाराज, ती लय मोठी गाय नाही, ती जराशीच गाय आहे, बाकी सगळं डुक्कर आहे. पण गावरान गाय ती गावरान गाय आहे. त्या गावरान गायचं दूध एवढं पवित्र आहे ना महाराज. त्या गावरान गायचं दूध जेवढं पवित्र आहे तेवढं जो पवित्र वर्तन करतो तो साधू आहे. किंवा साधू निरंतर वर्ते तैसा. कैसा? गावरान गायच्या दुधासारखं जो वर्तन करतो तो साधू आहे. म्हणून मी त्यांना मोठं म्हणतो. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी सेवेसाठी निवडलेल्या चारही चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे. विठाला मागच्या लाईनचे मयावर असे दात खात असतील. मी कूलर बंद केलंय. पण सांगू मी, तू हडे हड राध राध राध. लय कुत्रे भुकाय लागले तरी आपण परमार्थ कधी बंद करायचा नसतो. माझ्याकडे लक्ष द्या. कितीही कुत्रे भुकू द्या, आपण परमार्थ बंद करायचा नाही. कारण भुंकणारे कुत्रे हे गावातलेच असतात, बाहेरचे कधी भुंकत नाहीत. का आलंय बाहेरच्या गावातून? नाही नाही, कुत्रे बाहेरच्या गावातलं आहे का? नाही, हे आपल्याच गावातलं आहे. म्हणून माझं मत आहे, परमार्थाच्या आड येणारी कुत्री बाहेर गावची नसतात, ती गावातली असतात. ती कितीही भुकली तरी आपण परमार्थ बंद करायचा नाही. आणि तुम्ही केला नाही म्हणून 49 वर्षापर्यंत आलात, ही गोष्ट लक्षात ठेवा. विठाला बघा काय झालं. काही साधक, काही लोक, आपण सर्वजण, तुम्ही आम्ही, कुणालाच भेद ठेवू नका. फरक काहीच नाही. तुम्ही लांब आणि मी जवळ, मी उभा आहे आणि तुम्ही बसलेले आहेत, काही नाही महाराज, सर्व सारखे आहेत. कुणालाही विचारा दादा, या संसारामध्ये तुम्ही जेव्हापासून आलात, विठाला विठाला हरी ढाला विठाला. ऐका ऐका, बस बस बस. आपण जे धावलो ना, खरं सांगा, तुम्ही आम्ही ज्याच्यासाठी धावलोय ते सुख तुम्हाला आम्हाला मिळालं का? मी म्हणतोय म्हणून मान्यच करू नका. कुणालाही विचारा दादा, कुणालाही विचारा.
राजाला विचारलं काय आणि प्रजेला विचारलं काय, सगळे कसे आहेत? जो देखे सो दुखिया बाबा, 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 जो देखे से दुखिया बाबा, जे भूखे से दुखिया बाबा, जो देखे से दुखिया बाबा, भूखे से दुखिया बाबा। राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे, नहीं रे। जो देखे तो दुखिया बाबा, देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे से दुखिया बाबा, जो देखे से दुखिया बाबा, जो देखे से दुखिया बाबा, भूखे से दुखिया बाबा। टाळी वाजवा एकदा महाराज. जो देखे सो दुखिया रे बाबा, सुखिया कोई नाही. कुणालाही विचारा, बरेच जण असे तोंड पाडून कीर्तनात बसलेत का, दुःखी आहेत म्हणून बसले का आनंदी आहेत म्हणून? हा, काही काही जण तर असे बसलेत जस काय तेच कर्ज मी फेडणार आहे. मवाच मला मेळ लागन तर तुमचं काय फेडू? हो, सगळे सारखे आहेत. जाऊ द्या. लग्न झाल्यावर आपल्याकडे एक प्रथा आहे बघा, देव चोरायची. कोणता देव चोरतो आपण? हा, याला म्हणायचं प्रोफेशनल चोरी. सासू म्हणते जावायला, जावई देवाऱ्यावर देव ठुलाय ते चोरा, इमानदारीची चोरी. बर, आणला देव चोरून. मी रंगणात नव्हता आणला म्हणा, ठुलता माया बी सासून, पण मी असा लंगड्या नेऊन काय करायचं, मी चांगलाच आणला. पण बाई सासू इतकी भारी भरली, तिनं मागून पाठवून दिला म्हणे हे इथं राहिलाय. अहो, जो देव आपण चोरून आणतो तो देवच जर लंगडा असेल संसार सुरुवात करताना, तर त्या संसारात तो सांगतो तुम्ही कुठं ना कुठं तरी कमी पडणार आहे. ऐका ऐका, कुणाकडे संतती आहे तर संपत्ती नाही, कुणाकडे संपत्ती आहे तर संतती नाही, कुणाकडे संतती आहे तर संपत्ती नाही, कुणाकडे दोन्ही आहे तर संतती धड नाही, आणि कुणाकडे तिन्ही गोष्टी आहेत तर प्रकृती व्यवस्थित नाही. म्हणजे कुठं ना कुठं कुणी ना कुणीतरी कशात ना कशात तरी कमी आहे. बरं ऐका, संसारात सर्वजण दुखे, जो देखे सो दुखिया रे बाबा, सुखिया कोई नाही. ऐका, अजून सांगतो. माणसाला वाटतं हे केलं की सुख, ते केलं की सुख. महाराज म्हणतात याच्यात बी सुख नाही आणि त्याच्यात बी नाही. का? या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही हो त्यात सुख नाही. कुणाला वाटतं ना पोराचं लग्न झालं की सुख वाटतं ना, तसं लग्न होईनच म्हणून पोरायला सोयरीकी येईनच. आता थोडं अवघड झालं महाराज, काय दुर्दैव आहे, अवघड काय. पोरांची चुकी नसताना सुद्धा त्यांना ते भोगावं लागतं. विठाला 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 विठाला. आपल्याला वाटतं पोराचं लग्न झाल्यावर सुख. झालं ना पोराचं लग्न, आली ना सुनबाई घरात, पण सुनबाई निघाली खिलार. खिलार कळाली, चालता चालताच खोसाटे काढायली. सुख आहे का हो? नाही. मग माझ्याकडे लक्ष द्या. का सुख मिळत नसेल? अनेक अंगानं प्रयास केला, अनेक प्रयत्न सायास केले, कशातच सुख नाही. त्याचं कारण आहे सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे, हो नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आवत्या आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात दुःख बांधवडी. वरचा आवाज कमी राहू द्या.
कारण पंक्तीला लोक घरून जेवत नाहीत बरं, इथं जेवायला येतात आणि ऐकायला घरून ऐकतात, हे मला पटत नाही. का चुकतोय मी? बोला बोला. इथं जर जागा नसती तर मी मान्य केलं असतं. म्हणून थोडा तुम्ही कमी राहू द्या आवाज, काळजी करू नका, लय काळजी करू नका. जर कोणी आलं तर मला भेटायला हवं, मी बिन पाकिटाचं जाईन, काळजी करू नका. इकडे लक्ष द्या. हा, नाही तसं काळजी करू नका. हा, इकडे लक्ष द्या. परत दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. बरं जाऊ दे, आपण इथं जास्त वेळ गुतायचं नाही, कारण आपल्याला अभंगाकडे लक्ष द्यायचं. ऐका, तसं तर अभंगाच्या बाहेर नाहीत, तुमच्या लक्षात येईल. बघा, काव संसारात सुख का नाही, एकाच वाक्यात सांगतो, आपल्याला मुद्द्याला जायचं आहे. महाराज, ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही राबतोय त्या संसाराचं मूळच दुःख रूप. ऐका ऐका, संसार दुःख मूळ. आता ज्याचं मूळच दुःख रूप आहे त्याच्यात सुखाचा विचार होऊ शकतो का? सोपं सांगतो, लिंबाच्या झाडाची मुळी आहे, चावली तर कशी लागेल दादा? बोला बोला. कडू लागेल, कडू लागेल. ज्या अर्थानं लिंबाच्या झाडाची मुळी कडू आहे तिच्यातून काहीच गोड निघणार नाही. तरी तुम्ही वरचा आवाज वाढीला, किती इमानदार आहेत तुम्ही, मला कळालं. हा, मी रोजच याच्यात येत आम्ही. विठाला हरी विठाला विठाला अशी कॉपी करायची नाही, जवळच्या माणसानं दगा द्यायचा नाही. मी तुमचं लय नाव घेणार होतो, तुम्ही मला 1000 रुपये दिले असते जाताना, आता बुडाली का माहिती. जाऊ द्या, याला आवाज द्या, इकडे लक्ष द्या. आपली माणसं आहेत. जेव्हा तुम्ही सिस्टीमला कीर्तनात येता ना तेव्हा तुम्ही आमचे असता. बाकी तुम्ही मग लग्नात ऑर्केस्ट्रात जे वाजता तुम्ही तिकडचे, आम्हाला काही देणं घेणं नाही. ऐका, ज्याचं मूळच कडू आहे, खरं सांगा, लिंबातून गोडाची अपेक्षा येऊ शकते का? चला, लिंबाच्या झाडाची साल चावा कशी लागेल? लिंबाच्या झाडाचा पाला कसा आहे? लिंबाच्या झाडाचा फुलोरा कसा आहे? लिंबोळी कशी आहे? ऐका ऐका, लिंबाची साल कशी लागते तर कडू लागते. फुलोरा कसा लागतो? कडू लागतो. लिंबोळी कशी लागते? कडू लागते. बरं एकदाच विचारतो, लिंबाचा पाला कसा लागतो? बोला बोला. कडू लागतो. कोण म्हणलं कडू लागतो? काही लोकांना गोड लागतो. लिंबाचा पाला कडू आहे, थोडा घेऊन द्या, पण काही लोकांना गोड लागतो. कुणाला? हे साप चावलेल्याला म्हणतात. सापाला बदनामच करू नका, ज्याला विष बाधा झाली त्याला गोड लागतो. माझं वाक्य कळतं? ज्याला विष बाधा झाली त्याला गोड लागतो आहे. आता मूळता तरी एक साधक तुकोबारायकडे गेला होता महाराज. तुकोबाराय, लिंबाच्या झाडाचं मूळ कडू आहे, मी जर पोतभर साखर जर त्या बुडाला टाकली आणि त्याचं आळ केलं तर फळं कशी येतील? तुकोबाराय म्हणतात कशी येतील? जय हो. करावं असं काही नाही. का का पालथे केलं उगवत असते आहे का नाही? फक्त पालथे करणं महत्वाचं आहे. ऐका, फरक तुकोबाराय म्हणतात लिंबाची या झाडा साखरेचे आळे बीज तैशी फळे. अहो गोड साखर टाकली तरी परिणाम होतो का? नाही. मग इतका भयानक परिणाम त्या कडूपणाचा आहे, तरी काही लोकांना लिंबाचा पाला गोड लागतो. कशामुळं? विष बाधा झाली म्हणून. तद्वत त्या न्यायानं संसार दुःख रूप आहे, पण काही लोकांना गोड लागतो. संसार दुःख रूप आहे, पण काही लोकांना गोड लागतो. महाराज, लिंबाच्या झाडाचं मूळ कडू आहे,
पण काही लोकांना तो पाला गोड लागतो, आम्ही समजून घेऊ त्याला विष बाधा झाली. पण संसार गोड लागतो, याला कशाची बाधा झाली? महाराज म्हणतात त्याला झाली विषाची आणि याला झाली विषयाची. विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अरे ऐका, जगाला कडू लागणारा लिंबाचा पाला आहे, जगाला कडू लागणारा लिंबाचा पाला आहे. जर एखाद्या व्यक्तीला गोड लागत असेल तर त्यांनी दुःखी व्हावं का आनंदी व्हावं? त्याने आनंदी व्हायला पाहिजे ना. अरे जगाला जे कडू लागतं ते मला गोड लागतं, पण तो आनंदी होऊ शकत नाही, कारण त्याला माहित आहे लिंबाचा पाला आता जरी गोड लागत असेल परिणाम भयंकर आहे. तस संसार काही लोकांना इतका गोड लागतोय. महाराज म्हणतात अरे दुःखरूप संसार जर तुम्हाला गोड लागत असेल तर आता गोड लागेल, परिणाम भयंकर असेल. ऐका, म्हणून संसारामध्ये दुःख आहे, हा दुःखरूप आहे. सोपं सांगू, ज्याच्यातून जी गोष्ट मिळत असते का त्याच्यातून ती शोधली पाहिजे. मला शेलूच्या बस स्टँडवर एक म्हातारी भेटली. महाराज म्हटलं काय आजी? आमच्या गावात तुझं कीर्तन आहे. म्हटलं हो आजी. ये म्हणे लवकर, तुला लोणी खाऊ घालते. लोणी माहिती आहे तुम्हाला? हे पोरा सोरायला लोणी माहित नसेल. लोणी आमच्या काळात होतं महाराज, काय सांगावं काळ होता. आता नाही राहिलं लोणी. आता लोणी कुठं भेटताय? एसटी वर नाव दिसतं लोणी. आता सखाराम बाबाची लोणी. आता लोणी नाही दिसत महाराज. पण लोणी म्हटलं की माझ्या तोंडाला पाणी सुटलं, कारण मला खायचा लय नाद आहे. माझ्या तब्येतीहून कळत असेल ना तुम्हाला मला किती नाद आहे. मी एरवी कीर्तनाच्या वेळेला गावात जाणारा माणूस 4 वाजता गावात पोहोचलो. माझ्याकडे लक्ष द्या, टाइमपास म्हणून सांगायला आलो नाही, मी सिद्धांताकडे घेऊन जाणार आहे. त्या गावामध्ये मी 4 वाजता गेलो तर आजी ती रवी लावत होती, घामाच्या धारा व्हायला लागल्या होत्या. लक्षात आलं कमीत कमी 2 तासापासून प्रयत्न चालू आहेत का शरीराच्या परिश्रमावरून थकव्यावरून जाणत होतं. मी विचारलं आजी किती लोणी निघालं? म्हातारीनं माझ्याकडे बघितलं म्हणे महाराज मला वाटलं तू नशीबवान असशील, पण तू पांढर तोंड आहे. मला म्हणलं काय झालं आजी? अरे 2 तास झालं रवी लावते, लोण्याचा कण सुद्धा बाहेर आला नाही. मग मी बकिटात डोकून पाहिलं तर बकिटात दही नाही, वॉटर सप्लायचं पाणी होतं. आता मला सांगा किती तास रवी लावल्यावर लोणी निघेलो? निघणारच नाही का? कारण ज्याच्यामध्ये जी गोष्ट ज्याच्यातून प्राप्त करायची त्याच्यामध्ये ती असली पाहिजे. पाण्यामध्ये लोणी नाही, मिळणार नाही. तसं संसारात तुम्ही आम्ही प्रयत्न करतोय, महाराज म्हणतात संसारात सुख मिळणार नाही, कारण संसारात ते नाही. ऐका, संसारात सुख मानावं लागतं, मानावं लागतं. मानलं तर सुख, नाही मानलं तर नाही. आणि अजून सोपं सांगतो, संसारात जर सुखी व्हायचं असेल तर पाठीमागच्याकडे पहा, आणि परमार्थात सुखी व्हायचं असेल तर पुढच्याकडे पहा. ऐका, एक माणूस पायी पायी चालू लागला आणि त्यानं सायकलवाला पाहिला. आता सायकलवाला पाहिलं तो आनंदी राहील का? दुःखी झाला. देवाने त्याला सायकल दिली. आता तो सायकलवाल्याकडे नव्हता बघत, पायीवाल्याकडे बघत नव्हता, तो मोटरसायकलवाल्याकडे बघून दुःखी झाला. मिळाली ना मोटरसायकल, आता तो सायकलवाल्याकडेही बघत नाही, पायीवाल्याकडेही बघत नाही, तो 4 चाकीवाल्याकडे बघून दुःखी आहे. 4 चाकीवाल्याकडे बघितलं तर तो हेलिकॉप्टरवाल्याकडे बघून दुःखी आहे, आणि हेलिकॉप्टरवाल्याकडे बघितलं तर तो विमानावाल्याकडे बघून दुःखी आहे. मी एकदा विमानावाल्याला भेटलोच. विमानावाल्याला म्हणलं तात्या, तो म्हटला काय महाराज? म्हटलं तुमच्याकडे जर विमान आहे तर तुम्ही सुखी असताल. तो विमानावाला मला काय म्हणला ऐका जरा. तो म्हणला महाराज मी जर सुखी असतो तर देश सोडून पळालो असतो का? कोण म्हणला? विमानावाला नाही हो, विजय माल्या, किंगफिशर एअरलाइन्सचा मालक. अरे इथं एक थोडा गेन द्या हो. एका विमानावाल्याचं काय बोलता? द्या थोडा गेन द्या. एका विमानावाल्याचं काय बोलता? त्याच्याकडे किंगफिशरची एअरलाइन्स होती. अरे एवढी विमानं असताना सुद्धा तो देश सोडून पळाला. याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे की त्याच्या मागे काहीतरी व्याधी असल्याशिवाय तो पळाला नाही. तुम्ही पाठीमागे बघा, सुखी व्हाल. विमानावाल्याने हेलिकॉप्टरवाल्याकडे बघावं, हेलिकॉप्टरवाल्याने 4 चाकीवाल्याकडे बघावं, 4 चाकीवाल्याने मोटरसायकलवाल्याकडे बघावं, मोटरसायकलवाल्याने सायकलवाल्याकडे पाहावं, सायकलवाल्याने पायीवाल्याकडे पाहावं, आणि पायीवाल्याने माझ्याकडे पाहावं. नाही हो,
कुणाकडे बघावं? ज्याला चालता बोलता येत नाही, जो अपंग आहे, लुळा पांगळा आहे, त्याच्याकडे बघावं आणि मग गाणं म्हणावं, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. अरे जगात किती दुःख आहे, माझं दुःख किती कमी आहे, हे पाठीमागच्याकडे बघितलं की कळतं महाराज. पण आपण पुढच्याकडे बघून दुःखी आहेत. खरं सांगू, आपल्याकडे जे आहे याच्यात आपण सुखी नाहीत, पण समोरच्याकडे जे आहे ते पाहून आपण दुःखी आहेत. अजून सांगतो, शेजाऱ्याने दुसरा मजला चालू केला की आपल्याला बीपीची गोळी चालू होते, हा त्याच्या मागचा सिद्धांत आहे. थोडा विकवा. मी शेलूला एका दवाखान्यात गेलो होतो. एका माणसाचं पोट दुखू लागलं, पोट. डॉक्टरनं त्याला गोळ्या दिल्या तरी राहिलं नाही. डॉक्टरनं त्याचं सोनोग्राफी केली तरी राहिलं नाही. एंडोस्कॉपी केली तरी राहिले नाही. आणि डॉक्टर मला म्हणला, महाराज याला काहीच आजार नाही, पण याचं पोट का राहत नाही? म्हणलं मी तपासू का? ते म्हणला तुला येतं का? म्हणलं पोटापुरतं करत असतो काही ना काही. मग मी त्या पेशंटला असं झोपवलं आणि मी त्याच्याकडे बघितलं. म्हणलं दादा, गोळ्या घेतल्यानं तुझं राहिलं नाही, सोनोग्राफी मध्ये नील आहे, एंडोस्कॉपी मध्ये सुद्धा चांगला आहे, एवढं होऊन जर तुझं पोट राहत नसेल तर मी एका निष्कर्षावर पोहोचलोय. तो म्हटला बोला महाराज. म्हणलं तुझ्या शेजाऱ्यानं काही नवीन वस्तू घेतली का? ते म्हणला तुम्हाला कसं काय माहित? म्हणलं म्हणून तो दुखायले. ओठ हे आपलं जो आपण येत आहे, हे आपलं आहे. म्हणून महाराज संसारामध्ये, आता परमार्थातलं सांगतो महाराज, परमार्थामध्ये मागच्याकडे बघू नका. संसारात मागं बघितलं म्हणजे परमार्थात मागं नाही बघायचं, परमार्थात पुढे बघायचं. ऐका ऐका, एका महाराजाला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, त्याच्याकडे बघू नका. बरोबर, जाऊ दे, जा बेटा जा. एवढा वेळ इथं उभं राहिला, तीच त्यानं कमवलं. एकदा टाळ्या वाजव त्याच्यासाठी महाराज. कारण आपले तर घरात बसलेत ना, नाही इथं आलेत वाटतं 10-5 दिसायलेत मला. वा वा वा, एवढेच आहेत का गावात? कोण म्हणलं उत आलाय? भरपूर आहेत. ऐका 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 बरं, विनोदाचा भाग सोडून द्या. शिवणेकर, पैशाच्या घमंडीत राहू नका बरं. आमच्याकडे भरपूर आहे ना, आम्हाला लेकर कीर्तनाला आणायची गरज नाही. ऐका माझं, पैशाच्या घमंडीत राहू नका. कारण पैशाच्या जीवावर जगाच्या बाजारात तुम्ही भरपूर काही विकत घेऊ शकता. पैशाच्या जीवावर जगाच्या बाजारात तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता दादा. पण संस्कार अजून बाजारात विक्रीला नाही, ते धर्म मंडपात मिळतात. ही गोष्टीची जाण असू द्या. आपली लेकरं कीर्तनाला आणून बसवा. अरे त्यांना एवढे संस्कार लावा की जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सन्मानाची वागणूक देतील. एवढे जरी संस्कार तुम्ही पोरांना लावले ना, बस चांगले मायबाप जन्मले, एवढं लक्षात ठेवायचं. ऐका, माझं वाक्य चालू होतं की एका महाराजाला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, त्यांच्याकडे बघू नका. मग या वारकरी संप्रदायातले एक कीर्तनकार अर्धा तास रामकृष्ण हरी म्हणत होते, त्यांच्याकडे बघा. तुम्हाला 100 ओव्या पाठ आहेत म्हणून 10 पाठ असणाऱ्याकडे कधीच बघू नका. मग अरे या संप्रदायामध्ये काही भाविक असे आहेत की त्यांना अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांच्याकडे बघा. परमार्थामध्ये आनंद वाटेल आणि अहंकार होणार नाही. या गोष्टी आपण लक्षात ठेवू. चला, म्हणजे काय, संसारात सुख मानायचं असतं, संसारात सुख नाही, संसारात दुःख आहे. ऐका, मग या संसारात दुःख आहे, मग आम्हाला संसारामध्ये जर आम्ही जन्माला आलो या मृत्यू लोकामध्ये, आम्हाला या संसारात राहावं लागेल. आम्हाला सुख कुठं मिळेल? नामदेवराय म्हणतात संताच्या संगतीत. अभंगाचं पहिलं
तिघायसाठी बरं का महाराज. वा, तुम्ही सुद्धा छान साथ केली महाराज. वा, असं गोड. आणि सांगू, प्रमाण म्हणणारी चांगली असतील तर कीर्तन चांगलं होतं महाराज. अहो, तोच पिक्चर हिट होतो ज्याच्यातले गाणे सुपर हिट आहेत. लक्षात येतं का? कीर्तनकारांनी म्हणू नये हा आपण कसं बोललो गाप. यांची साथ चांगली असेल तर कीर्तन चांगलं होतं म्हणा. एकल्याचा नवे खेळ लावून मृदंग श्रुती टाळ घोष मग शिवर ब्रह्मरस आवडीने. हा आनंद आहे महाराज. ऐका, चला आपण अभंगात प्रवेश केला. अभंगाच्या सुरुवातीलाच पूर्वार्धामध्ये 3 शब्द आले महाराज. ऐका बरं. पहिला शब्द आला संत, दुसरा शब्द आला संगत आणि तिसरा शब्द आला सुख. कळतंय? आता आपण दुःख नाही हे कळालं, संसारामध्ये सुख नाही हे कळालं, म्हणजे ते सुख संताच्या संगतीत इथपर्यंत आपण आलो ना. आता फक्त 2च शब्द घ्यायचे, एक संगत आणि दुसरा संत. संगत महत्वाची आहे. कळतंय? संगत चांगल्याची करा. संगत या शब्दामध्ये सगळं काही लपलंय, फक्त आपण बघितलं नाही. व्याकरणाच्या दृष्टीने बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. बैठे बैठे सावधान. असं नाही, मी पोरायला म्हणलो, तुम्ही बाकीचे राहू द्या. संगत शब्दावर बघा व्याकरण आहे, कारण आपलं व्याकरणावर तसं विशेष लक्ष नाही बरं का. लक्ष नाही आपलं. व्याकरणाकडे दिलं पाहिजे लक्ष. कॉमा जरी हुकला तर अर्थाचा अनर्थ होतो, एवढं व्याकरण सूक्ष्म आहे. रस्व आणि दीर्घ कशाला आहे कोणालाच माहित नाही. लक्षात येतं का आपल्या? पहिली विलांटी कव्हा द्यायची, दुसरी कव्हा? ते म्हणला जिथं जागा भेटन तिथं विलांटी द्यायची. असं नाही होते. चला मला सांगा, सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं आडनाव काय आहे? कोणी सांगेल मला? देवेंद्र फडणवीस. बरोबर आहे. ते फडणवीस नाव होऊ शकत नाही, कारण ते नळाचं न नाही, ते बाणाचं न आहे. कळतंय का माझं वाक्य? ते फडणवीस नाहीच. अहो, ते नळाचं न आहे. न चा उच्चार आणि न चा उच्चार करता सुद्धा येत नाही. न वर थांबावं लागेल ना, ते मोठं न आहे ना. ते फडणवीस होऊ शकतं का? नाही. मग ते फडणवीस असं असतं. पण ते पठ्या सोडून एकाला घेता येत नाही, हे वस्तुस्थिती आहे. व्याकरणाची सूक्ष्मता. जाऊ दे, अजून सोपं सांगतो. मी 8वीच्या वर्गात शिकत होतो आणि हिंदीचे सर आम्हाला व्याकरण शिकवत होते, आणि त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं बोर्डावर. वाक्य काय होतं ऐका बरं. वाक्य असं होतं, पकडो क्वामा मत जाने दो. पकडो मत जाने दो. पकडो वर का थांबावं लागलं? कारण तिथं क्वामा आहे. पकडो मत जाने दो. तो क्वामा बदलला की अर्थाचा अनर्थ होतो. ऐका, एक जणांनी काय केलं, ते पकडो पडचा क्वामा काढला आणि मतच्या बाजूला लावला. आता वाक्य आधी होतं पकडो मत जाने दो, आता झालं पकडो मत. इतकी सूक्ष्मता आहे, व्याकरण आहे. तसं संगत शब्द 2 शब्दापासून तयार झाला. या शब्दातच सगळं आहे, फक्त आपल्याला कळत नाही, आपण बघत नाही. ऐका, संगत शब्द कोणत्या 2 शब्दापासून तयार झाला तर ऐका, संग अधिक गत इज इक्वल टू संगत. कळालं? संग अधिक गत बरोबर संगत. म्हणजे काय? जसा संग कराल तशी गत होते. नाही कळालं? लोक म्हणतात त्याच्या नादी लागला नसता तर तू अशी गत झालीच ना. म्हणजे गत होणे म्हणजे जसा संग कराल तशी तुमची परिस्थिती होणे. आलं लक्षामध्ये? ह्या 2 शब्दापासून तयार झाला. मग संगत चांगल्याची करा. ऐका, महिला मंडळ खास करून तुमच्यासाठी. घरात स्टीलचे डबे असताना तुम्ही प्लास्टिकच्या भरण्या आणता का नाही? प्लास्टिकच्या भरण्या आणतो आपण. 10-10 रुपयाला एक भरणी आणली आमच्या माऊलींनी. 2 भरण्या आणल्या 20 रुपयाच्या. ऐका, एका भरणीत गावरान तूप टाकलं आणि एका भरणीत मीठ टाकलं. ऐका, एका भरणीत गावरान तूप आहे आणि एका भरणीत काय आहे? मीठ आहे. बरं, ज्या भरणीनं गावरान तुपाची संगत केली ती कपाटात गेली, आणि जिनं मिठाची संगत केली ती गॅस पशी वाकडी झाली. घरी जाऊन बघा, अर्ध्या भरण्याचे ढकणं लागत नाहीत. भरणी सारखी, ऐका बरं, भरणी सारखी आहे, संगत चुकली. अरे, जर निर्जीव वस्तूवर जर संगतीचा इम्पॅक्ट पडत असेल तर तुमच्या आमच्यावर का पडणार नाही? पतन उदार संगाचा महिमा, पतन उदार संगाचा महिमा, पतन उदार संगाचा महिमा.
पतन उतार संगाचा महिमा पतन उतार संगाचा महिमा पतन उतार संगाचा महिमा पतन उतार संगाचा महिमा हो तेजाले अधमा संगजे तेजाले अधमा संगजे गोड प्रमाण दिलं महाराज. पतन उद्धार संघाचा महिमा. ऐका, संगतीवर सगळं काही महत्वाचं आहे. एका गावात काय झालं, 10-15 पोरं जरा व्यसनाधीनतेकडे गेली होती महाराज. आता त्याच्यावर सगळे जण ग्रासलेत. बरं, व्यसन करतायत. आपली पिढी कशानं बर्बाद झाली असं जर विचारलं तर एक गोष्ट आहे व्यसन आणि दुसरी गोष्ट आहे फॅशन. फॅशन आणि व्यसनाच्या नादामध्ये पिढ्या बर्बाद झाल्या. एका गावात 15 पोरं व्यसनाच्या आहारी गेले होते. काही अडचण नाही आणि मला त्याच्यातलं काही कळत नाही. येडीला माहेरन सासर सारखंच असतं, त्यामुळे ते तुम्ही बघायचं फक्त उतरला का चढला. आणि रियालिटी आहे. मला हे बघा, मला गाता येत नाही, मला भजन येत नाही महाराज. तुम्ही म्हणताल भजन येत नाही कीर्तन येतं, मग प्रयत्न कर ना. मीही प्रयत्न केले भजन शिकायचे महाराज, ऐका बरं. पण प्रयत्नाने भजन येत नाही. आणि प्रयत्नाने आला असतं तर मलाही आलं असतं. मीही प्रयत्न केले. अर्जन जे सांगावं ते केलं. मृदंगाचार्याने भेटावं महाराज, भजन शिकायचं आहे. हो, मग मृदंग घे आणि याच्यावर थापा हाण. अशा महाराज, त्या थापा लय अवघड आहेत, ह्या लय सोप्या आहेत. वाक्य कळतंय? ती थाप लय अवघड आहे महाराज, ह्या थापा लय सोप्या आहेत. एक जण म्हटलं पेटी घेन पेटी बस, म्हणजे बाजूला बस, तरी नाही जमलं. आणि एक आळंदीचा भेटला. हा महाराज, भजन शिकायचं आहे. म्हटलं हो. तानपुरा घे तानपुरा. मी पुरा ताण घेतला तरी जमलं नाही. आणि मग एक गावाकडचा भेटला. म्हणला महाराज, बिड्यावड आवाज उकलत आहे. म्हणलं होय तिकडे. गाता येईल त्यानेची गावे. एक वाक्य बोलेल महाराज, कदाचित तुम्हाला बरं वाटेल. बरं वाटेल म्हणून नाही बोलणार, कारण हेच असं वाक्य आहे जे बरं बी आहे आणि खरं बी आहे. कारण जी वाक्य बरी असतात ती खरी नसतात आणि जी खरी असतात ती बरी नसतात. पण हे वाक्य बरं बी आहे आणि खरं बी आहे. ऐका, भजन हे प्रयत्नाने येत नसतं. भजन हे प्रयत्नाने येत नसतं, ते प्रारब्धात असावं लागतं. आणि ते तुमच्या प्रारब्धात, नाही तर कुणालाही जमत नाही महाराज. ऐका, आपला विषय चालू होता. 10-15 पोरं व्यसनाधीनतेकडे गेले. गावातल्या लोकांना वाटलं 15 पोरं एका गावाच्या बाहेर मंदिर आहे, मंदिरामध्ये ठेवावे आणि एखाद्या महाराजाची संगत पोराला ठेवावी. महाराजाच्या संगतीत पोरं सुधरतील म्हणून महाराज त्या मंदिरात नेऊन घातले. 8 दिवसानं लोक नारळ, शाल, हार घेऊन गेले. जाऊन बघतात तर काय, पोरं नाही सुधरले. मग महाराज बिघाडा. संगे नाडी
संगे हिरा जो भंगला तू संगे नाडीला साधू जैसा. महाराज चांगल्या चांगल्याचे त्या ठिकाणी महाराज पतन होतं. ऐका, म्हणून संगत मोठ्याची करा. बरं जाऊ द्या, थोडस विषयांतर. संगत मोठ्याची करण्यापेक्षा आपणच मोठे व्हा ना. काय वाटतं? आपल्या किमती वाढवा. म्या वाढली पण तुम्ही कमी केली. तुम्हाला नाही कळणार ते, बर का महाराज. आपापल्या किमती वाढवा. कारण ज्याची किंमत कमी आहे त्याची एक चूक झाली तरी लोक त्याला फेकून देतात. पण ज्याची किंमत मोठी आहे ते चुकला तरी त्याला वाजित वाजित मंडपात आणतात. हे लोकांचा नियम आहे. कोणाकडे बघू नका आणि इशारे करू नका. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. कारण मी तुकोबाराच्या वचनाला मानणारा माणूस आहे. नाही भीड भाड तुका म्हणे सानातोर. तू लहान मोठा असो भीड भाड नाही. ऐका ऐका दादा, तुम्ही चहा पिता का? चहा पिता ना? बरोबर. ऐका आता लक्ष द्या बरं. तुम्ही चहा कशात पिता? बशीत का कपात? बशी आहे तुमची इथं? वा 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 वा. नाही तर आजकाल बशा राहिल्या नाही. आता घरात बशा नाहीत पण घरात भरपूर बशा आहेत. चला तुमच्याकडे बशी आहे. मी चहा प्यायला येणार आहे बरं कीर्तन झाल्यावर. हो तुम्ही म्हणता फुटली ते नाही जमणार आहे ना. नाही तर लगेच आताच मांजरीनं फोडली. नाही नाही ते नाही. कपात म्हणता का बशीत? मग बशीत. हा म्हणजे आहे प्रामाणिकच बशीत आहे. तुम्ही बशीत चहा घेतला आणि तुमच्या असं लक्षात आलं की चहात माशी पडली. तुम्ही ते चहा पिणार का? काय करणार? वा. का फेकणार? क्या बात आहे. मान्य आहे तुम्हाला? काय हो म्हणाले ते ना, माशी पडली म्हणून चहा फेकलाच नाही. मी सांगतो तुम्हाला का फेकला माहित आहे? चहाची किंमत कमी आहे म्हणून फेकला. बर तुमच्याकडे वाटीभर तूप आहे हातात तुमच्या आणि त्याच्यात माशी पडली. याला म्हणायचं इमानदार. ऐका ऐका ऐका. हेच काय म्हणले, कशामुळे चहा फेकला? बोला बोला. आणि तुम्ही सुद्धा त्यांना समर्थन दिलं का नाही? आणि लगेच तुमच्या लक्षात आलं की तुपात माशी पडली. तेव्हा यांनी तू माशी फेकली का? ते तूप फेकलं का? यांनी काय फेकली? त्यांचंच काय सांगतात तुम्ही आम्ही सुद्धा काय फेकणार? पण नुसती फेकणार का? जगाचा नियम आहे. अरे मला सांगायचं काय, चहा का फेकतात लोक माहित आहे? चहाची किंमत कमी आहे. तूप का फेकत नाहीत? तुपाची किंमत जास्त आहे. म्हणून आपल्या किमती तरी वाढवा, नाही तर मोठ्याच्या संगतीत राहा. मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला दोन गोष्टी क्लिअर झाल्या. एक सुख कळालं, संसारात दुःख आहे, संतांच्या संगतीत सुख आहे. सुख कळालं, संगत कळाली. आता कळून घ्यायचे ते संत. आणि ते सगळ्यात मोठं अवघड काम आहे माझं. आजकाल संत कुणाला म्हणावं? पोटासाठी संत झाले कलित बहुत. अंगा लावून या राख, डोळे झाकून करीती पाप. एक वाक्य बोलतो ऐका शिवणीकर. लहान तोंडी मोठा घास घेतो, तुमच्या पाया पडतो. एकच उदाहरण सांगतो ऐका. तुम्हाला जर खरे संत नाही कळाले तरी चालतील, पण खोट्या लोकांना संत म्हणून आपली जगाची कधी फसवणूक करून घेऊ नका. ही गोष्ट लक्षात ठेवा. महाभारतातला एक प्रसंग आहे. तुम्हाला रामायणात नेतो, लगेच महाभारतात नेतो आणि लगेच भारतात आणतो. वेळच नाही. रामायणामध्ये एक अशी घटना घडली, महाभारतात एक अशी घटना घडली. ऐका ऐका. तुम्ही साधूला साधू नाही म्हणलात तरी चालेल. अजून पुढे बोलू. तुम्ही साधूला साधू नाही म्हटलात तरी चालेल. तुम्ही साधूला भोंदू म्हटलात तरी चालेल. काय बोलतो मी? साधूला साधू नाही म्हटलात तरी चालेल. विठाला इकडे लक्ष द्या. बरं महत्वाचं वाक्य बोलतोय बरं. टाइमपास घेऊ नका. साधूला साधू नाही म्हटलं तरी चालेल. अरे साधूला भोंदू म्हटलं तरी चालेल, पण भोंदूला कधी साधू म्हणू नका. ही गोष्ट लक्षात ठेवा. महाभारतात काय झालं माहित आहे? राजा परीक्षितीनं
साधूला भोंदू म्हटला हो. ऐकली ना कथा आपण? साधूला काय म्हटला? भोंदू म्हटला. भोंदू कोण? परीक्षिती राजा. साधूला भोंदू म्हटला तर बिघडलं काही नाही. 7 दिवसात उद्धार झाला. ऐकताय ना माझं वाक्य? साधूला भोंदू म्हटलं तरी 7 दिवसात मोक्ष आहे. आणि रामायणामध्ये या सीतामाई भोंदूला साधू म्हटल्या. कोणाला कोणाला? भोंदूला. कोण होता भोंदू? रावण. काय झालता? होता कोण? बोल. होता कोण? भोंदू. दाखवलं कोण? बर तो होता कोण मुळात? रावण. विसरले काय? होता रावण, झाला साधू आणि होता भोंदू. असे बरेच भोंदू आहेत जे साधू झालेत. सीता भोंदूला साधू म्हटली. 6 महिने जगाच्या मालकापासून लांब राहावं लागलं. पण भोंदूला जर साधू म्हटला तर दुःख भोगावं लागेल. आणि साधूला तुम्ही भोंदू म्हटला तर तुमचं कल्याण होईल. आणि जर तुम्हाला साधूला साधू म्हणता आलं तर तुमच्यासारखे भाग्यवानच कोणी नाही. गोष्ट लक्षात ठेवा. विठाला कारण कलियुगात संत ओळखून घेणं अवघड आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत. लय टप्पू माळ घातली म्हणजे लय मोठा संत डोक्यातून काढून टाका. आमची तर एक जणांनी एवढ्या मण्याची माळ घातली. त्या दिवशी घरीला हाणली. घर 3 दिवस झालं पाणी पिईना. हे बघा तुम्ही किती मोठा गंध लावला आणि किती मोठी माळ घातली हे जगाचा मालक बघत नाही. बरं काय करीती टिळा टोपी माळान भाव नाही खळा त्या. अरे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. सोपं सांगू? संत कुणाला म्हणायचं? तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. कुणालाही नाही म्हणावं. संत तोची दाना जगी, 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 संत तोची दाना जगी. गयाच्या माझ्या जगी, गयाच्या माझ्या जगी, गयाच्या माझ्या जगी, लोभ अहंकार ये म्हणा, लोभ अहंकार ये म्हणा. दयाच्या माझ्या जागी, दयाच्या माझ्या जागी, दयाच्या माझ्या जागी. लोभ आणि एकदा किती वाजले सांगा? माझ्याकडे घडी नाही. मला पैसे आल्यावर घ्यायची. 10:15. बापरे 10:15 झाले. 10:30ला संपवायचं आपल्याला. थोडं 5 मिनिटं पुढे गेलं जमल का? जाऊ द्या नाही. पुढे गेल्यावर टाइम लागतो. म्हणे चल द्या असं कसं चल द्या. ओव्हर टाइम लागतो ना. ओव्हर टाइम दुप्पट असतो. तुम्ही म्हणता तुला काय माहित? आय एम कंपनी रिटर्न मॅन. मी कंपनीतून आलेला माणूस आहे. तुम्ही म्हणता मग तिकडे होता तर इकडे काऊन आला? तिकडे परवडन म्हणून आलो. तुम्ही म्हणता मग तिकडे काऊन गेलता? लग्न होईन गेलं म्हणून गेलतो. मायच्यान खोटं सांगत नाही. लय अवघड झालंय महाराज. लग्न होईनच म्हणून कंपनीत जावं लागतं. अशातली परिस्थिती आहे अगदी वेळेमध्ये. आणि माझं कीर्तन जिल्हा परिषदेची शाळा सारखी आहे. भरू कितीला बी सुटती टाइम. 10:30ला जय विठ्ठल. काय काळजीच करू नका. एक माझ्याकडे किती आणि काय झालंय हे कशामुळे होतंय? माझ्याकडे घडी नाही हो. मला पैसे आल्यावर घ्यायची. जाऊ द्या नाही तर अण्णा नाही घेत. कारण आजकाल घडीचं कुठं खरं राहिलंय. कोणी बी नाही आलंय त्याच्यानं नका आपल्याला. जाऊ द्या. इकडे लक्ष असू द्या. राहू द्या लय नका ताण देऊ. इकडे लक्ष द्या महाराज. संत कुणालाही म्हणू नका. ऐका रंजल्या गांजलेल्याला जो आपलं म्हणतो ना तो संत आहे. बघा आपलं उलट गणित आहे. माझं असं मत आहे. अरे देवाला मिळावं जर असं वाटत असेल तर ज्याला गरज आहे त्याला द्या. ते देवाला दिल्यासारखं होतं. आणि जो त्याची सेवा करतो त्याची तुम्ही करा. संताची सेवा घडते. वाक्य कळतंय का? बरं जाऊ द्या. आपल्याकडे एक असा महिना येतो 3 वर्षाच्या नंतर ज्याच्या जावायला कपडे करावे लागते. ते कोणता आहे? धोंड्याचा महिना. आलं की लक्षात?
अधिक मास, मल मास, पुरुषोत्तम मास, गावरान भाषात धोंड्याचा महिना. त्याच्यात कोणाला कपडे करावे लागतात? कोणत्या गाथ्यात, पुराणात, कशात वाचलं महाराज तुम्ही इतक्या वर्षात? कोणी वाचलंय का जावयाला करावं म्हणून? नाही हो. अधिक मासात वस्त्रदान करावं हे मी पण वाचलंय. पण कुणाला करावं? ऐका शिवणीकर, एखाद्या उघड्या माणसाला एक ड्रेस शिवा. अधिक मासामध्ये एखाद्या उघड्या माणसाला नुसता शर्ट शिवा. माझ्या जगाच्या मालकाला आहेर केल्याचं पुण्य तुमच्या पदरात. गरीबाला दान करो भला मानसा, गरीबाला दान करो भला मानसा. ओ गरीबाला दान करू भला मानसा, गरीबाला दान करू भला मानसा. तुझी धन दौलत बंगला गाडी आणि शेतीवाडी, सारे जग राहील तुझ्या आवडीची मोटार गाडी. सन्मार्गी असलेल्या गरीबाला दान करो भला मानसा, गरीबाला दान करू भला मानसा. अरे ज्याच्याकडे आहे ना त्यानं ज्याला नाही किंवा ज्याला पाहिजे त्याला द्या. देवाला घडतं. हे जावयाला द्यावं हे कोणी जावई शोध लावलाय? मी त्याला शोधतोय. जावयाला देण्यापेक्षा खरं तर आपल्या काही लोकांमध्ये काही खूप जुन्या परंपरा ज्या गरजेच्या नाहीत त्या चालू येतो त्या बंद झाल्या पाहिजे. महाराजा मताचा मी माणूस आहे. ऐका, काही घरी पाहुणे आल्यावर तिला साडी नेसवावीच लागते. काय झालं महाराज? आपली माणसं याच्यामध्ये खूप मागं राहिलो बरं. आपण दोन गोष्टीमुळे मागं राहिलो. माफी मागतो, वाईट वाटून घेऊ नका. दोन गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट आहे मोठेपणा आणि दुसरी गोष्ट आहे खोटेपणा. ती म्हणतात महाराज मोठेपणा कळालं पण खोटेपणा काय आहे? शावकाराचे पैसे याजसहित देईन पण पाहुण्याचे घेतलेले वापसच देणार नाही, हे खोटेपणा. म्हणून नाते बरेच संपलेत बरं. आणि मोठेपणा आवश्यकता नसताना लायकी म्हणल्यावर राग येतो लोकांना, म्हणून आवश्यकता म्हणालो. अरे गरज नसताना तिथं करायची काय गरज आहे? ब्याला पैसे नाही तर मेवणीच्या लग्नात फ्रीज दिलं, मूर्ख आहे का नाही? वाईट गरज नाही. हे धोंड्याच्या महिन्यात काय करतात माहित आहे? आपण का माग आलो? आत्मपरीक्षण झालं पाहिजे बरं दादा. बरं जावायला आणि लेकीला कपडे करू द्या ना, पण ईन लयच खतरनाक आहे. ती ईन बी येते, ई व्हायला आणि ती जावायला आणि ती चुलत जावायला आणि ती अख्खा वाडाच घेऊन जाते. काही गरज नाही. माझं तर म्हणणं आहे करूच नका. मी माझ्यापासून सुरुवात केली महाराज. त्रास होतो पण करायला पाहिजे. मी माझ्याकडे पाहुणी आली की साडी किंवा कपडे घेत नाही आम्ही त्याला. एक पाहुणी आली ना, आम्ही तिला साडीत नेसली नाही, ती फुगून गेली. तिचा नवरा आनंदी झाला, म्हणला महाराज लय टॉनिक लावलं पण ती सुधारलीच नाही, तुमच्याकडून आली की फुगलीच. म्हणलं हे औषध आहे आपलं. पण ते बाईनं असा बदला घेतला ना खतरनाक. हे की दिवशी आमच्या घरच्या आमच्या वहिनी त्या 4 जणी गेल्या. आमची महाराजीन म्हणजे मी बायको ती बी होती संग. ती बाई इतकी खतरनाक आहे, तिनं तिघीला साडी नेशिली पण माझ्या बायकोला नेशिलीच नाही. मै बायको फुगून आली. म्हटलं काय झालं? म्हणली मग अपमान झाला. म्हणलं तुला मानच कुठं होता अपमान व्हायला? अरे ऐका बरं जाऊ द्या. सोप थांबू थोडं 5 मिनिटं जाईल बरं पुढं. मला बोलायचं आहे अभंग. जाऊ द्या नाही मी जाऊ द्या का पुढं जाऊ द्या. जाऊ द्या मला काय चालू आहे? हे दाजी लयच भारी आहेत राव. हे इकडे लक्ष द्या. ऐका गरजेचं आहे ते करा, अनावश्यक ते करू नका. लग्नामध्ये सगळ्यात बोगस ॲटम आहे. त्या ॲटमचं नाव आहे बस्ता. सगळ्यात सस्ता त्याचं नाव बस्ता. बरं खरं सांगा, बस्त्यातली साडी कोणी नेसतं का? चला बरं हात वर करा बरं. कोण बस्त्यातली साडी नेसून आलंय? त्या मावशीन केला बघा का? कोण नाही केला? इकडे बघा. मी उगा प्रॅक्टिकल दाखवलं तुम्हाला. केलंय का?
त्या साडीचं एकच काम आहे त्या साडीचं एकच काम आहे. ती साडी ह्याच कामाला आहे. ही चितीला, ती चितीला, ती चितीला आणि मग भागवतकाराला. मला एकदा कथेमध्ये इतक्या साड्या आल्या, कथेमध्ये साड्या मी गठुड बांधून नेल्या घरी. मला सांगा, गठुड भरून आलेल्या साड्या जर तुमच्या घरचे नेसत नसतील तर महाराजाच्या घरचे नेसतील का? आम्ही तर लय महाराज फुकट लोकायला लय चावून असतो. जे मेहनतीने घेतो तो, अहो भागवतात तुम्ही डाळी देता ना ज्वारी, हे महाराज लोक घरी खात नाहीत बरं. अरे त्या महाराजाला देण्यापेक्षा ज्याला गरज आहे त्याला द्या. देव तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ते तुमच्याच गावात विकतो तुम्ही म्हणता लय महाराज चांगले अर्धे किमतीत दिली. दोघायला हाणायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? महाराज राग येऊ द्या हो, वस्तुस्थिती आहे. गरज आहे ते करा, जे गरजेचं नाही ते करू नका. आणि जर तो जर फुकट आला असेल ना न बोलून, मग भरपूर द्या. जे ठरून आला ना मग तेवढ्याच्या वर रुपये बी देऊ नका. मी ओव्हर टाइम केला तरी देऊ नका, पण त्याच्या कमी देऊ नका. इकडे लक्ष दे, इकडे काही नाही. मला ऐका, मी गठुड बांधून साड्या घरी नेल्या. मला सांगा, तुमच्या घरचे जर नेसत नसतील तर आमच्या घरचे नेसणार का? त्या साडीचा उपयोग काय केला मी माहित आहे? आता वावरात डुकर येऊन निमून बांधल्यात. अरे साडीचा उपयोग शून्य आहे, पण पैसा ओरिजिनल गेला का नाही? पिस आलते मला एकदा खताच थैली भरून. पिस 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 काढू काढू मै बायको पिशी झाली. एक पीस कामाचा नाही. कोणता तेलानं भरलेला, कोणता उदबत्तीनं जळालेला. काय उपयोग? द्या सोडून. हे करा. अरे एखाद्या उपवासी माणसाला तुम्ही पोटभर जेव घाला दादा, हे पुण्यकर्म आहे. धोंड्याच्या महिन्यात जावायला कपडे करणं मला नाही पटलं. मी बी गेलतो एकदा सासरवाडीला. मी काय संन्याशी थोडाच आहे, पण मोवा सासरा लय खतरनाक महाराज. तसा मला बायकून जरा जरा अंदाज येऊ लागला. मी बायको म्हणली ते आमच्याकडे जावया बिवायला कपडे करत नाहीत. मी म्हणलं चल चल. मग मी गेलो सासरवाडीला. तुम्ही तरी सासऱ्याला असा राम राम घालता, राम राम. मी असा नाही घातला, मी असा घातला, राम राम. कळालं का काय पाहिजे मला? आता तुम्हाला कळाले त्याला कळणार नाही का? सासरा म्हणला जावई तुम्हाला काय पाहिजे? माझ्या लक्षात आलं. गाडीवर बसला आणि तालुक्याला गेला. 1 घंट्यात वापस आला. जसा सासरा घरी आला तसं माझ्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. अरे देवा, काय सासरा दिला रे. अरे नुसतं बोट खाजवलं की अंगठी आणली. 5 ग्रामच्या कमी तर आणणारच नाही. बायको माझ्याकडे बघत होती, कारण तिचा तिच्या बापावर पूर्ण विश्वास होता. पण माझ्या लक्षात आलं सासरा चांगला आहे. सासऱ्याने खिशात हात घातला. मी डोळेच झाकले. देवा, उघड्या डोळ्यानं मी हे बघू शकत नाही. आणि मी डोळे उघडून बघतो तर काय, सासऱ्यानं अंगठी नाही आणली, खरुजीचा मल मानून लावला. अरे लक्षात घ्या, ज्याला ज्याची गरज आहे त्याला ती द्या. त्याला वाटलं याला खरुजच झाली काढून, बोट खाजवतोय, तुम्हाला वाटलं अंगठी, पण त्यानं तो समजा. हे लक्षात ठेवा, हे त्याच्या मागचा सिद्धांत आहे. जो लुळ्या पांगड्याला ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणाव. ते संत म्हणा. त्या संताच्या संगतीत या. संताच्या संगतीत आलात की तुम्हाला सुख मिळेल. संत संगतीचे काय सांगू सुख, कोणतं सुख मिळेल? महाराज म्हणतात आपणा पारिके नाही तेथे. तिथं अपपर भाव नाही. म्हणून मी त्या संताला कसं म्हणेन? साधू थोर जाना, 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 तेरे योगी, साधू थोर जाना, तेरे साधू थोर जाना,
मोठं म्हणेल, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. तीनदा तीनदा का म्हटले असतील हो? 3 वेळेस म्हणायचं कारण काय? महाराज म्हणतात ऐका, अनुमानावून प्रमाण सांगतो. अनुमान कारण तुम्ही बरेच कीर्तनकार मी बघितले, वेदांती कीर्तन आहेत आपल्याकडे, आहे का नाही महाराज? तुम्हाला सांगतो, कीर्तनकार डिजिटल कसा ओळखायचा आणि चांगला कीर्तनकार वेदांती कसा ओळखायचा. ज्यानं स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढला तो डुप्लिकेट, कळतंय का माझं बोलणं? आणि ज्यानं सरळ नॅचरल मध्ये फोटो काढला ते ओरिजिनल. त्यानं फोटोला कधी किंमतच दिली नाही महाराज. बघा तुम्ही याच्यात 2-3 फोटो दिसत आहेत महाराज, आपले यदलापूरकर महाराज आहेत, आपले सचिन आबा आहेत, 2-3 फोटो दिसत आहेत की त्यांनी हे आमचे डिजिटल आहेत. ते काही नाही, त्याच्यावर जायचंच नाही. ज्या माणसाने जर स्वतःच्या राहणीमानाला किंमत दिली नसेल तर त्या बाकीच्या गोष्टीला काय, ते फक्त परमार्थाला किंमत देतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. याच्या म्हणून बोलतो, कारण विचारसागरातले माणसं आहे म्हणून एक अनुमान प्रमाण शब्द वापरला. कारण आले ना प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द अनेक प्रमाण आहेत. त्याच्यातून अनुमान प्रमाण, अनुमान प्रमाण म्हणजे काय? ज्या अर्थी त्या अर्थी. हे बघा, अनुमान प्रमाण म्हणजे त्या अनुमानावरून प्रमाण हे खरं ठरत असतं, पण हे खरंच होतं असं नसतं. पटतंय का माझं बोलणं? ऐका ऐका, ज्या अर्थी कुठंतरी धूर निघलाय त्या अर्थी कुठंतरी पेटलाय. पटतंय? ज्या अर्थी वरून पाण्याचा लोंढा आला त्या अर्थी वरी कुठंतरी पाऊस पडला. अनुमानावरून प्रमाण खरं होतं, पण खरंच होतं असं नसतं. ज्या अर्थी तात्याची चप्पल दारात आहे त्या अर्थी तात्या, कोण म्हणलं ते काकूची घालून गेला ना, काय याचा घरात आहे. म्हणजे अनुमानावरून प्रमाण कधी कधी खोटं ठरतं. मला हे दाखवायचं होतं, बाकी काही नाही. मी सांगतोय बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, अनुमान प्रमाण म्हणजे खरं असू शकतं पण खरंच असतं असं कोणी दावा करू शकत नाही. म्हणून अनुमानावरून प्रमाण सांगतो. नामदेवराय 3दा का म्हटले? कारण संताच्या अभंगाचा अर्थ संतांनाच माहित, तुम्ही आम्ही फक्त अंदाज लावायचा. बघा बरं का महाराज, आपण फक्त अंदाज लावायचा, तो खरा अर्थ त्यांनाच माहित. संताच्या अभंगाचा अर्थ बऱ्याच महाराजांना कळाला नाही, पण बऱ्याच महाराजांनी अभंगावर अर्थ कमवलं, हे सुद्धा काही खोटं नाही. ऐका बरं, 3 वेळेस म्हणण्याचं कारण आहे, साधू थोर जाना सतयुगी, साधू थोर जाना द्वापर युगी आणि साधू थोर जाना कलियुगी. 3 युगात साधू मोठे आहेत म्हणून 3दा म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. माझी ग्रामीण भागातल्या पोरांना विनंती असते, तरुण पोरायला, तसं तर आपली इथं तरुण पोरं मला जास्त इकडे आलेले दिसले नाही, पण ती इकडे असली पाहिजे महाराज. सांगू तुम्हाला, सप्ताह म्हणजे महाराजाची रोजगार हमी ठरूच नका. सप्ताह करायला वर्गणी गोळा करायची गरज नाही बरं. जर मी सांगेल तसा फॉर्म्युला वापरला तर दरवर्षी फक्त 20च पोरांना पुढे आणायचं, 20 पुड्या खाणारे, आणि काल्याच्या दिवशी त्यांना शपथ घ्यायला लावायची, आजपासून पुडी बंद. इथून पुढे जो पुडीचा खर्च आहे त्याच्यावर पुढच्या वर्षीचा सप्ताह, 20 पोरायच्या पुड्याच्या खर्चावर सप्ताह होतो का नाही बघा. एक पोरग इळ्यामध्ये 50 रुपयाचा गुटखा खातो. पुडी केवढ्याला आहे ती मोठी एवढी? किंमती माहित आहेत, खात नाहीत ना? हा बरं, हा किंमत माहित असावी, हा भाव माहित असावा. म्हणजे पाहुणे आल्यावर खिशात पैसे असताना मी शहाणपणा करत नाही ना, भाव माहित नाही, मी घेऊन येतो 5 नेले 25 ला, असं होत नाही. म्हणून भाव माहित असावा. ऐका, 25 रुपयाला एक पुडी आहे, हलक्या हाती 2 तर हाणतो. किती रुपये गेले रोजचे? 50 रुपये. हिशोब पक्का आहे. महिन्याचे किती झाले एका पोराचे? वर्षाचे किती? 18,000. ऐका ऐका, 18,000 एका पोराचे, तर 20 पोराचे किती? 18 दोन्ही 36, 3,60,000 एवढी वर्गणी होती का? अरे जर 20 पोरांनी निर्व्यसनी झाले तर तुमचा एक सप्ताह होतो. मी फक्त पुड्यावाले सांगितलेत, हे अजून बाकी आहेत. त्याच्यावर तुमचा पुढचा सुवर्ण महोत्सवच होतो. हे चुकतंय का माझं बोलणं? अरे असं करा ना, गरजेचं आहे. नुसत्या पुड्या खाऊन थुकण्यापेक्षा, अरे नको ते करण्यापेक्षा पाहिजे ते करा. गावाचा एकोपा पण टिकून राहतो. तरुणांनी इथं आलं पाहिजे. तरुणांसाठी वाक्य बोलायचं म्हणून सांगतो. आपल्या मराठवाड्याला लागलेलं ग्रहण आहे मोठं, हे फक्त 5 मिनिटं संपलं आपलं कीर्तन. मोठं कुणाला म्हणावं? मी तरुणांना सांगत असतो, आपल्या मराठवाड्याला लागलेलं ग्रहण आहे. माफी मागतो, काळजी करू नका. तळतळाट वाटतोय, कुठंतरी दुःख होत आहे,
त्या गोष्टीमुळे मी बोलत असतो. आणि बोलत असताना आम्ही कुणाची बाजू घेऊन बोलतोय किंवा कुणाला विरोध करतोय असं कधी समजू नका. कारण वस्तुस्थिती मांडताना आजकाल कीर्तनकार वस्तुस्थिती का मांडत नाहीत माहित आहे? कारण ते घाबरतायत समाज काय म्हणेल. माझं म्हणणं आहे एखाद्या माणसाला जर वाईट वाटलं, एखादा माणूस जर बोलला, अरे एक माणूस बोलेल या भीतीपोटी जर 99 माणसाला तुम्ही बोलायचं टाळत असाल तर तुम्ही प्रखड वक्ते कधी होऊ शकत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. माझं वाक्य ऐका. आपण सगळ्यात मोठं ग्रासलो कशाने असू तर एकाच निवडणुकीनं ती गाव लेवलला असते, तिचं नाव आहे ग्रामपंचायत. ऐका बरं माझं वाक्य. जिथं किलोनं नाही, छटाकानं नाही, ग्रामानं पंचायत होती तिचं नाव ग्रामपंचायत आहे. माझं म्हणणं आहे 5 वाजता निवडणूक संपली की तुम्ही सगळ्यांनी एक आलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. राजकारणापायी आपली तरुणाई बर्बाद झाली महाराज. कळत माती नाही, साहेबाच्या मागं पळायला दम नाही. मोठं म्हणण्या बाबतीत एक वाक्य बोलतो, वगाला आलंय म्हणून बोलतो. अरे नेत्याला बाप म्हणण्यापेक्षा, नेत्याला बाप म्हणण्यापेक्षा तू तुझ्या बापालाच नेता म्हण. तुझा स्वाभिमान कोणापाशी गहाण राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेव. 50-50 हजार रुपयाचे मोबाईल आहेत पोरायकड, पण प्रामाणिकपणे सांगतो अर्ध्या पोरायपेक्षा जास्त पोरायच्या खिशात 50 हजाराचा मोबाईल आहे, पण त्या मोबाईल मध्ये बापासोबत एक पण सेल्फी नाही आहे का? अरे ज्या बापाच्या जीवावर 50 हजाराचा मोबाईल घेण्याची लायकी दाखवतोस त्या बापासोबत एक सेल्फी घेण्याची लाज वाटते. आणि माझं खोटं वाटत असेल ना दादा, सकाळी तुमच्या पोराची मोबाईलची गॅलरी चेक करा. तुमच्या सोबत नाही, नेत्यासोबत फोटो दिसेल त्याचा. अरे बापासोबत सेल्फी घ्यायला लाज वाटते आणि नेत्यासोबत सेल्फी घ्यायला मोठेपणा वाटतो. ऐका माझं वाक्य, वाईट वाटेल पण स्पष्ट बोलणारा माणूस आहे. उभ्या आयुष्यात कधी बापाचा वाढदिवस पोरांनी केला नाही. उभ्या आयुष्यात पोराचा वाढदिवस कधी बापाने केला नाही. आणि नेत्याच्या वाढदिवसाचे 15 दिवसापासून स्टेटस ठेवतो साहेबाचा वाढदिवस आहे. अरे बापाला कोणी शिव्या दिल्या तर पोराला राग येत नाही, पण नेत्याबद्दल कोणी ब्रश शब्द काढला तर तो बायाच मागे सारतो. तेव्हा आमच्या सारख्याला प्रश्न पडतो, नेमका याचा बाप कोणता आहे? याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते? माझा ऐका, संत फक्त एकाच माणसाला मोठं म्हणले ते म्हणजे संतांना. तुम्ही 7 लोकायला मोठं म्हणा, थांबतो. 7 लोकायला मोठं म्हणा. अरे ज्या जगाच्या मालकाने हे विश्व निर्माण केलं त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला मोठं म्हणा. 18 पगड जातीमध्ये जन्म घेतलेल्या आमच्या सगळ्या वारकरी संतांना मोठं म्हणा. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं म्हणा. अरे तुमचा आमचा स्वाभिमान कोणापाशी गहाण राहू नये. अंगावर कातड राहिलं नाही, मिठाचं पाणी अंगावर टाकलं, बोट तोडून घेण्यात आली, डोळ्यामध्ये तख्त साळ्या टाकल्या, बोकडासारखं अंग सोडलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं. पण माझ्या धर्मातल्या लोकांचा स्वाभिमान गहाण राहू नये म्हणून त्या औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून जो धर्मासाठी जगला, धर्मासाठी टिकला आणि धर्मासाठीच मेला, त्या संभाजी महाराजांना तुम्ही आयुष्यात मोठं म्हणलं पाहिजे. अरे ज्या धर्मात जन्म घेतला त्या धर्माला मोठं म्हणा. ज्या देशात जन्म घेतला त्या देशाला मोठं म्हणा. आणि ज्या मायबापाच्या पोटी जन्म घेतला त्या मायबापाला मोठं म्हणा. बाकी कोणालाच म्हणू नका. बाकी कोणाला मोठं म्हणू नका. ही गोष्ट लक्षात ठेवा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. आमचे संत या लोकांमध्ये सगळ्याच्या ठिकाणी सारखे आहेत महाराज, सगळ्याच्या ठिकाणी सारखे आहेत. शरीराचा भ्रम नेणे कदा. स्त्री पुरुष आमच्या संतांनी पाहिला नाही हो. गरीब श्रीमंत संत बघत नाहीत. ऐकताय? ज्या महाराजाची गाडी बंगला पाहून थांबते आणि झोपडी पाहून पळते ना, तो साधू नाही, मग तो संधी साधू आहे. वाक्य ऐका, तो साधू नाही, तो संधी साधू आहे. अरे आमच्या संतांनी भेद पाहिला का? गरीब श्रीमंत, लहान मोठा, स्त्री पुरुष, जाऊ द्या ना. एका वाक्यात सांगतो तुमच्या लक्षात येईल. आमच्या संतांनी गाढवात आणि देवात फरक पाहिला ना. एवढी संत अद्वैती आहे. नामदेव रायच्या भाकरीचं गाठोडं कुत्र घेऊन जात होतं. अरे तुमचं गाठोडं नेलं, आमचं गाठोडं नेलं तर आपण दगड घेऊन मागं लागू. नामदेव राय तुपाची वाटी घेऊन मागं लागले. कुत्र्याला पकडलं महाराज आणि भाकरीला तूप लावून खाऊ घातलं का? कोरड्या भाकरी घशाला टोचतील. एवढे आमचे संत अद्वैती आहेत.
म्हणून इहलोकी तोची सर्वभूती सम शरीराचा भ्रमणेने कदा. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. एकदा मांड्या घालून बसा, बैठे बैठे सावधान, आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करावं. रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. छोटी महाराज म्हणतात, नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वरते तैसा. याच्यात फार मोठा दृष्टांत आहे, पण वेळे अभावी थांबतो. जर तुम्हाला पुन्हा गरज वाटली काही मी त्या विषयावर सांगावं तर महाराज मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि पुन्हा येईन म्हणलं की मग ते येतच. हो, तुम्ही मला महाराज म्हणून नाही बनलं तर मी चोपदार होऊन येईन, पण मी येईन नक्की. लक्षात ठेवा या गोष्टी. काय का थांबतो. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वरते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी. झालं आपलं कीर्तन. महिला मंडळ, तुमच्यासाठी एक वाक्य शेवटचं. सध्या तुमच्यामुळं महादेवाला चांगले दिवस आलेत. तुम्ही जोरात हसले म्हणजे तुमची इथं चांगलं चालू आहे. एक लोटा जल, वा 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 वा. बाई रोज महादेवाला घालती तांब्यानं पाणी, आणि घरी नवरा चहासाठी हातपाय ताणी. इतका जोरात परमार्थ चालू आहे. आमच्याकडे तर असं आलंय की बाया नंदीच्या कानात गारानं सांगायला. तुमच्याकडे बी आलं का? आमची ते एका बाईनं काय गारानं सांगितलं काय माहित, नंदीचा कानच फुटला. अरे ऐका, जेवढ्या आपुलकीने जेवढ्या जिव्हाळ्यानं तुम्ही महादेवाला पाणी घालता काही, तुम्ही महादेवाला पाणी नका घालू, तेवढ्याच आपुलकीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला पाणी द्या. माझ्या भगवान शिवशंकरला ते तेव्हाच प्राप्त होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. दाखवायसाठी एक बाहेर गोष्टी करू नका. आणि अंधश्रद्धा बाजूला झाली पाहिजे. कोण कुठला बाबा महाराष्ट्रात आला आणि लोकांना सांगायला लागला बेलाच्या पानाला मध चिड लावून जर पिंडीला चिटकीला की लेकरं पास होते. म्हणला का नाही? म्हणला का नाही? आमची तर काय परिणाम झाला त्याचा माहित आहे. पोर आहे ना, अभ्यास करायचं सोडून दिला. आमच्या गावातल्या नदडाला हिंडायलेत मोहळ पात. काय आला ते मध लावायला. अरे काय मूर्खपणाचा कळस आहे. तुकोबारायचं वचन आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अरे संप्रदायाने हयात घालवली हो तुम्हा आम्हाला सुधरवायसाठी, ना आपणच बिघडल्यावर आणि केलं काय उपयोग आहे. म्हणून माझी विनंती आहे, थांबतो. तुमच्या सप्ताहाला 49 वर्ष झालेत महाराज. तुमची जबाबदारी वाढली गावकऱ्यांची. पुढच्या वर्षी तुमचं सुवर्ण महोत्सव आहे. 50वं वर्ष आहे. तुमच्या गावचा सप्ताह सगळ्या गावातले जेवढे बाहेर राहतात तेवढे ना आजच सांगा. जसं मतदानाला येतो ना म्हण गावाकड, तसं पुढच्या वर्षी 7 दिवस गावात थांबायचं आहे. कारण हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि तुमच्या गावचा सप्ताह पुढच्या वर्षी एवढा करा, कारण हा योग पुन्हा तुमच्या जीवनात येणार नाही. मी पुन्हा येईन पण योग पुन्हा येणार नाही. ऐका ऐका, तुमच्या गावचा सप्ताह पुढच्या वर्षी महाराज एवढा मोठा झाला पाहिजे, एवढा मोठा झाला पाहिजे. तालुक्यात नाही, जालना जिल्ह्यात त्याची चर्चा झाली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यात तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण पुढच्या वर्षी तुमचा सप्ताह मोठा होणार आहे म्हणल्यावर मी येणार नाही हे पक्का आहे. अजिबात नाही. ऐका ऐका ओके ओके. ऐका ऐका ऐका. आणि काय झालंय तरी तुम्ही पुढच्या वर्षी कार्यक्रम मोठा करा दादा. 50 वर्ष झाले हो सप्ताहाला. पुन्हा पुन्हा संधी नाही, ही दौडू नका. आणि सर्व तरुणांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. आपण याच्यातून प्रेरणा घ्या आणि आपला देव देश धर्म कार्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरच्याच्या स्वाभिमानासाठी जगा, ना की नेत्याच्या स्वाभिमानासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. लहान तोंडी भरपूर मोठे घास घेतले. कदाचित तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो. चांगलं आलं असेल तर गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नथुराम महाराज केळकर बाबाजींची कृपा आहे माझ्या जीवनात. महाराज ज्याला ढोरं बांधता येत नाही तो कंबर बांधण्याच्या पात्रतेचा झाला. ही ताकद आहे गुरुवाऱ्यांची. त्यांच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचं धाडस केलं. चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष, चांगला आला असेल गुरुवाऱ्यांचे त्या ठिकाणी आशीर्वाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, त्यामध्ये महाराजांना द्यावे तिथे धन्यवाद. खास करून माझ्यासोबत जे आलेले आहेत, परभणी जिल्ह्याची गायन कोकिळा म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. कदाचित तुम्हाला माहित नसेल, यूट्यूब उघडा आणि माऊली महाराज खवणे नाव टाका, तुमच्या लक्षात येईल.
असे परभणी जिल्ह्याची गायन कोकिळा माऊली महाराज खवणे या ठिकाणी आलेले, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. कारण ते माझ्या सोबत योगायोगाने आले. तुम्ही बोलून पहा मग कळलं नवनाथ महाराज खरं आहे का खोटं आहे. हे सहज मिळालं की किंमत नसते, अशातली गोष्ट आहे महाराजांना. त्याचबरोबर नवनाथ महाराज सुद्धा या ठिकाणी, त्यांना धन्यवाद. आमचे मिसाळ महाराज, आबा महाराज मिसाळ आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आमचे महाराज ज्यांनी दोय हाताने मृदंग वाजवला, महाराजांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाल्याला धन्यवाद देतो. ज्यांनी धर्ममंडपातून कीर्तन ऐकलं तुम्हाला दंडवत. ज्याने आजूबाजूला बसून वटेवून ऐकलं त्याला साष्टांग दंडवत. आणि ज्याने घरून पाड्या पाड्या ऐकलं त्याला घालीन लोटांगण करतो. तुम्ही म्हणता त्याला घालीन लोटांगण काऊन करतो, त्याचं कारण आहे त्यानं तुमच्यापेक्षा चांगलं ऐकलं. चांगलं म्हणजे तुम्ही साधं ऐकलं, त्यानं चाळून ऐकलं. चाळून नाही कळलं रग पांघरून. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि अगदी साधं राहा, साध्या राहणीमानामध्ये उच्च विचार ठेवा, जीवन जगणं सोपं होतं. महाराज आपण कधीच राहणीमानाला किंमत दिली नाही. हे 2-4 दिवस झालं बायकोनं 2-4 कपडे ड्रायक्लीनला टाकले, तर मी तवापासून घातले नाही. तर मग फोटो बघा मी लय साधा. मग महाराज काय नसतं कपड्याचं. 300 रुपयात 9 शर्ट ते एका कीर्तनात वर्षभर घालीन एवढे कपडे येत असतात. कपड्याला महत्व देऊच नका. लय कपड्यावर जात जाऊ नका. माझं तर म्हणणं आहे साधेच कपडे असू द्या. टाईट कपडे 1000 लपडे. साधं राव लय चांगलं आहे महाराज, जीवन लय चांगलं आहे. आणि माझ्या तब्येतीचा वांध आहे की मला लवकर कोणी महाराजच म्हणत नाही. तुमच्या गावात आले एक पोरग मला इथं आले म्हणलं तू का महाराज आहे काय, म्हणलं तुला का पोत्राच दिसलो का, काय करणार आहे आता त्याला काही नाही. काळजी करू नका. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पुढच्या वर्षीच्या आज शुभेच्छा देतो. पुनच एकदा लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी मागतो. आणि झालेली सेवा हनुमंतराच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. चला हा बोलिले लेकरू